राम कृष्ण हरी। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। कालचक्र माता पार्वती म्हणते, हे प्रभो, हे त्रिलोकीनाथ, हे भोले भंडारी, आपण मला जे कालचक्र आहे या बाबतीत सांगितले, परंतु हे देवादी देवा, या कालचक्रावर उपाय करण्यासाठी काय करावे? या बाबतीत मला आपण कथा सांगावी, असे माता पार्वतींनी बाबा भोले भंडारी यांना बोलल्यानंतर भोले भंडारी भगवान शंकर सांगतात, हे देवी, हे ओमे, पृथ्वी, जल, तेज, पवन आणि आकाश या 5 तत्वापासून आपल्या शरीराची, मानवी शरीराची उत्पत्ती होत असून त्या पंचमहाभूतामध्ये आकाश हे सर्व व्यापक आहे, त्यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू लीन म्हणजे समावून जातात। महादेव सांगतात, हे पार्वती, एक वेळेस मी रागारागामध्ये या काळाला जाळून टाकले होते, ज्या ज्या वेळेला देवतांनी आणि ऋषिगणांनी माझी स्तुती केल्यानंतर मी पुन्हा काळाला प्रस्थापित करून प्रकृतीमध्ये स्थिर केले, आणि त्यामध्ये आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल आणि जलापासून पृथ्वीची उत्पत्ती केली आहे। जल म्हणजे पाण्याचे 4 प्रकार असून तेज म्हणजे अग्नी, त्याचे 3 प्रकार आहेत। वायू म्हणजे हवा, त्याचे 2, आणि आकाशाचा 1 प्रकार आहे, ज्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध आणि जे पंचमहाभूत आहेत हे ज्या वेळेला शरीराला सोडतात त्यावेळेला प्राणी, कुठलाही प्राणी असो, मनुष्य प्राणी, ज्या प्राण्याने आईच्या उदरातून जन्म घेतलेला आहे तो प्राणी
मृत्यूला प्राप्त होतो, ज्या वेळेला ही पंचमहाभूत शरीराला धारण करतात, तेव्हा या आपल्या शरीराची, प्राणाची निर्मिती होते. आणि या काळाला जे जिंकणारे योगीजन, ऋषी महात्मे आहेत, या गुणांचे ध्यान करीत असतात. हे पार्वती, असे हे कालचक्र असून योगीजन यातून मुक्त होण्यासाठी माझे ध्यान करीत असतात. तेव्हा माता पार्वती शिवजींना विचारतात, हे प्रभू, हे मान, या काळावर विजय करण्यासाठी जे योगी आहेत ते आपली कशी ध्यानधारणा करतात, कोणत्या मंत्राचं ध्यान करतात, कसा जप करतात, कशी साधना करतात, कसा अभ्यास करतात, याविषयी मला सांगा, असा प्रश्न बाबा भोले भंडारी यांना माता पार्वतींनी केल्यानंतर माता पार्वती म्हणते, हे देवा, आपण या बाबतीत मला सविस्तर सांगावे. तेव्हा भोले भंडारी सांगतात, हे देवी, रात्रीच्या अंधारामध्ये हे पूर्ण जगत ज्या वेळेला अंधारामध्ये एकदम गाढ झोपेमध्ये असते, त्यावेळेला आपण योग करावयास पाहिजे. तो म्हणजे आसनावर बसून आपल्या हाताची ती तर्जनी दोन्ही हाताच्या तर्जनींनी दोन्ही कान बंद करून प्रतिदिन साधना करत राहावी लागते. ती साधना एवढी कठोर होणार दोन प्रहर याच आसनामध्ये बसून साधना केल्यानंतर अग्निदेव द्वारा प्रेरित होऊन शब्द हा जो नाद आहे, ज्या वेळेला तो ऐकू येईल त्यावेळेला मनुष्य आपल्या इच्छेनुसार मृत्यूला प्राप्त होतो.
हे शब्द या नाद ब्रह्मरूप आहे, जे सुख तथा मुक्ती यांना देणारा असून या नाद ध्वनी हा शब्द संसारिक मोहमायेपासून लिप्त झालेले लोक कसे ओळखू शकतील? ज्या मनुष्यास यांचे उत्तम ज्ञान प्राप्त होते ते या जन्म मृत्यू चक्रापासून सुटून तत्वज्ञान आणि मुक्ती प्राप्त करतो. ये नाद म्हणजे अनाहत नाद. ज्याचं उच्चारण बरोबर होत नाही, परंतु जे योगी लोक आहेत ते आपल्या ध्यान धारणेद्वारे प्राप्त करून घेतात आणि मृत्यूवर विजय प्राप्त करतात. घोष काश्य संग घंटा विना वंशज दुदुंबी शंखनाद निर्गर्जित नावाच्या या 9 शब्दानुसार ध्यान करने वाले ज्ञानियों म्हणजे ध्यान करणारे ज्ञानीजन किंवा योगी यांच्यावर कसलंही दुःख किंवा विपत्ती संकट येत नाही. या प्रकारे एकाग्रचित्त होऊन नियमपूर्वक तुकांग शब्दाची स्तुती आणि ध्यान करणारा मनुष्य जो कोणी आहे त्याच्यासाठी असाध्य काहीही नाही. त्या मानवाची, त्या मनुष्याची, त्या योग्यांची, त्या ज्ञान्यांची हर एक इच्छा पूर्ण सिद्धीस जाते आणि त्यास परमेश्वर बाबा भोले भंडारी अभिष्ट फल देऊन त्याला मुक्त करतात. म्हणून आपण सुद्धा मृत्यूवर विजय करण्यासाठी हा योग करणे गरजेचे आहे. म्हणून प्रभू चिंतन करून ज्या वेळेला गाढ झोपेमध्ये जग असताना, सर्व वातावरण शांत असताना आपल्या जीवाचे कल्याण करून घेण्यासाठी या शिव महापुराणामध्ये ज्या काही आपल्या कल्याणासाठी ज्या गोष्टी आलेल्या आहेत, महर्षी व्यासांनी ते आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्यांचे आपण अनुकरण करून या जडजीवाचा उद्धार करून घ्यावा.